नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वल्लरीला भेटायला मात्र धुमाळ आलेला असतो आणि वल्लरी त्याला म्हणत असते की हे बघा, तुम्हाला फार काळ लपून राहावं लागणार नाही. जी काही राजशिर्के कुटुंबातील बातमी छापून आली होती, बातमी आणि फोटो सगळं काही मला देऊन टाका. तेव्हा आता धुमाळ म्हणतो की हे बघा, ते फोटो आणि ती म्हणजे जी काही बातमी आहे तर ती माझी लाईफ लाईन आहे आणि ते मी तुम्हाला कधीच देऊ शकत नाही, असे आता तो भयंकर चिडून वल्लरीला म्हणतो. वल्लरीला सुद्धा खूप राग येतो. नंतर आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी एक प्लॅन केलेला असतो की राकेश पैसे कसा चोरतो. तेव्हा आता अर्णव हा शिर्केंबरोबर फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो. ईश्वरी खाली उभी असते आणि आता ती अर्णवला खुणावते की नक्की काय ते. आणि राकेश मात्र आता रूममध्ये येऊन मात्र आता ते पैसे चोरण्याचे साठी मात्र ती पैशांची बॅग आपल्या हातात घेतो आणि त्यातून काही पैसे घेतो. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव यांचा प्लॅन सक्सेस झालेला असतो, कारण हा राकेशच आहे आणि राकेश मात्र शेवटी आपले खरे रंग दाखवणार असतो आणि ते पैसे चोरण्यासाठी ती बॅग हातामध्ये घेऊन मात्र ते पैसे तो बाहेर काढतो. तेव्हा आता मित्रांनो, इकडे वल्लरीला मात्र आता धुमाळने अगदी ब्लॅकमेल केलेला आहे आणि तिकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांनी राकेशचा खरा जो काही पुरावा आहे तर तो सत्यासमोर आणलेला आहे. तर मित्रांनो, पुढे